जाधवज इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर 2 आठवडे झाले आम्हाला भारतात येऊन आणि तेव्हापासून तुम्ही पाहताच आहे की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय। तर आमच्या फॅमिलीसोबत म्हणजेच आमच्या ताई इकडे वैशाली चितोळे आणि आमचे दाजी विकास चितोळे। तर ज्यावेळी येतो तेव्हा आमची ही फॅमिली नेहमीच अशी 2-3 दिवसाची एक छान अशी ट्रिप अरेंज करतो। तर ह्या वर्षी ताईंनी आणि दाजींनी हे छान अशी एक ट्रिप अरेंज केली होती आमच्यासाठी। तर ते कुठे आलेलो आहे तर आज आम्ही आलेलो आहोत तापोळा ह्या ठिकाणी महाबळेश्वरमध्ये, सातारा जिल्हा। तर हे ज्या रिसॉर्टवर आलेलो आहोत तर त्या रिसॉर्टविषयी माहिती आपण आज थोडक्यात जाणून घेऊयात आणि काय काय आहे हे सगळे हे दादाच आपल्याला सांगतील। तर काय सांगू? पण तुम्ही आधी ना हे सांगतो की सर्व्हिस किती भारी आहे, म्हणजे आल्यानंतर काय काय फॅसिलिटीज आहेत ना हे दादा सांगतील। आता मी ओळख करून देतो, हे धनवडे दादा आणि हे म्हणजे ओनर आहेत आपल्या या रिसॉर्टचे आणि तिकडं तानाजी निकम हे आपले प्रॉपर्टी मॅनेजर आहेत याचे। ही सर्व्हिस आम्हाला एवढी आवडली ना, विशेष आवडली आणि म्हणून आम्ही ते मनाने करायचा ठरवला व्हिडिओ। कारण जनरली आम्ही असं करत पण नाही, एवढा व्हिडिओ आमचे व्हिडिओ होतात पण मालकांना घेऊन आणि लोकांना घेऊन व्हिडिओ करण्याची का अशी वेळ पडली, कारण की आम्हाला खूप चांगली सर्व्हिस काल बघायला मिळाली इथं। तर हे जलसृष्टी ॲग्रो टुरिझम आणि रिसॉर्ट आहे तापोळा, जसं दीपालीने सांगितलं तसं। इथून कोयना धरणाचा जलाशय बॅकवॉटर दिसतोय आपल्याला मागं, त्यांचं स्वतःचं कायाकिंग आहे इथं। त्याच्यानंतर शेजारीच एक बोट क्लब आहे, त्याचं बोटिंग पण तुम्ही हायर करू शकता। आणि आम्ही काल दिवसभर इथं फिरत होतो आणि बोटिंगनी 2-3 तास आम्ही बोटिंगनी 2-3 वेगवेगळे लोकेशन जाऊन बघितले। एक मठ आहे त्याला व्हिजिट दिली, दत्त मंदिर, त्यानंतर इथे एक मोठा ब्रिज होतो त्याला व्हिजिट दिली आम्ही। तर मला असं वाटतं की अशा रिसॉर्टला जर तुम्ही काय शोधत असाल असं तर अगदीच कोकणात जायची पण गरज नाही। जे सातारा, पुणे जिल्हा, कोल्हापूर आसपासच्या जिल्ह्यातले असतील त्यांनी इथं इतक्या इझिली अवेलेबल ॲक्सेसिबल लोकेशन आहे, रस्ते चांगले आहेत, थोडाफार रस्ता सोडला का तर बाकी रस्ते यांचे पण रस्ते चांगले आहेत खूप आतमध्ये यायला, आणि डेव्हलपमेंट इतकी छान केलेली आहे, फूड एवढं भारी आहे, त्याच्यानंतर प्रत्येक सर्व्हिस इतकी स्माईल ठेवून चेहऱ्यावरती सर्व्हिस आहे की आम्ही काही मागितलं त्यांना। आम्ही काल वेगवेगळे खेळ खेळलो तर रात्री 10-11 वाजेपर्यंत खेळलो। तर हे सगळं काही जरी मागितलं तरी विदिन मिनिट ते लगेच हसून आपल्याकडे आणून द्यायचे। तर हे इतकं छान म्हणजे सर्व्हिस आम्ही बघितली नव्हती बऱ्याच वर्षांमध्ये, त्यामुळे आम्हाला वाटलं की एक व्हिडिओ केला पाहिजे। आता आपण या 2 दादांकडनं जाणून घेऊया की त्यांच्याकडनं त्यांना काय ऑफर करतात ते लोकांना, ते 2 मिनिटात आपण जाणून घेऊयात आणि मग आम्ही व्हिडिओ क्लोज करतो। नमस्कार, माझं नाव तानाजी आहे। तरी आपल्याकडे रिसॉर्टमध्ये पूर्ण पॅकेज आपण देतो। त्याच्यामध्ये सिजनेबल रेट राहतात, सॅटर्डे संडे वेगळे रेट असतात, डेचे वेगळे रेट असतात। त्याच्यामध्ये पर हेड चार्ज असतात। आता चार्ज मी सांगू शकत नाही कारण की ते तुम्ही फोनवरतीच करू शकता। पॅकेजमध्ये आपण दुपारचं लंच देतो, 5 वाजताचं चहा बिस्किट देतो, रात्रीचं डिनर, दुसऱ्या दिवशीचा ब्रेकफास्ट, हे असं आपलं पूर्ण पॅकेज असतं। त्याच्यामध्येच आपण कायाकिंग पॅकेजमध्ये येतो। त्याच्यानंतर आपल्याकडे इंडोर गेम आहेत, कॅरम, चेस, लुडो, बॅटबॉल, बॅडमिंटन, लहान मुलांचा आपल्याकडे वेगळा प्लेइंग एरिया आहे। तर अशा सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी आहेत। जेवणामध्ये आपण घरच्या पद्धतीचं इंडियन फूड देतो। हां, तर विशेष आभार दादा तुमच्या दोघांचे। एकतर तुम्ही चांगली लोक सगळी प्लेस ठिकाणी, नॉट ओनली मॅनेजर पण प्रत्येक माणूस इथला आहे ना असा हसून खेळून आणि सर्व्हिस त्याची देण्याची पद्धत चांगली। आम्ही असे बरेच महागडे लोकेशन आम्ही जाऊन आलेलो आहे आणि आम्हाला अशी सर्व्हिस कधी बघायला मिळाली। हे रिझनेबल आहे, ते रेट सांगू शकत नाही तरी तुम्ही फोन नक्की करा, आम्ही पुढे देतोय, त्याचं कार्ड पण देतो पुढं, आणि हा याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला त्याच्यात आम्ही पुढे देतोय। तुम्ही बघा किती ॲक्सेसिबल आहे, वॉटर इथून डायरेक्ट खाली कोयना धरण एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि पाठीमागे स्विमिंग पूल आहे, दादांनी ते मेन्शन नाही केलं। आम्ही काल आल्यावरच मस्त इथं स्विमिंग पूलचा आनंद घेतला, खूप छान आहे। तुम्ही नक्की व्हिजिट द्या ह्या ठिकाणी। वाटतच नाही की आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात पण एवढी ग्रीनरी आहे इथे, तर पावसाळ्यात तर नक्कीच अजून सुंदर दिसत असेल। आम्ही पुन्हा एकदा भारतात येऊ तेव्हा नक्की परत व्हिजिट देऊ तुमच्या। आमच्या व्ह्युअर्सला आता जवळजवळ आपले आमचे व्ह्युअर्सच 12-13 हजार लोक हा व्हिडिओ बघतात जनरली। आम्हाला असं वाटतं ह्या जिल्ह्यातले आणि पुणे किंवा कोल्हापूर आसपासच्या जिल्ह्यातले तर एखादं डेस्टिनेशन तुम्हाला ट्रिपला जायचं ठरलं असेल उन्हाळ्यात तर डेफिनेटली इथंच या, म्हणजे इतकं छान आहे। आम्ही बरेच आणि दाजींना आमचे जास्त क्रेडिट होतं, ताईला दाजींना, त्यांनी बरेच लोकेशन शोधले, तर आम्हाला वेळ नसतो, आम्ही पळत असतो इकडे तिकडे। त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला हे चांगलं वाटतं आम्हाला बघून तरी त्याच्यावरती, आणि आम्ही कॉन्टॅक्ट केल्या लोक खूप फ्रेंडली वाटतात। असं बघितल्यानंतर आम्ही इथे यायचं ठरलं होतं, पण खूप छान ऑर्गनाईज केल्याबद्दल दाजी थँक्यू, आणि लोक भारी आहेत त्यामुळे तुमचा आभार मनापासून। थँक्यू सो मच।